वांग्याच्या भरिताचा मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला होता की नाही, त्यावेळेस मी म्हटलं होतं की वांग्याच्या भरिताची जी वांगी आहे ती मला भरपूर शोधावी लागली, कारण मार्केटमध्ये कुठेच भेटत नव्हती आणि एका ठिकाणी भेटली. मला ती 1 किलो एवढी वांगी घ्यावी लागली होती आणि ते 1 किलोमध्ये एवढी मोठी मोठी 4 वांगी आलेली. तर माझं त्याचं काय काय बनवायचं म्हणून मी 2 वेळेस वांग्याचं भरीत बनवून खाल्ला आणि राहिलेली जी वांगी होती त्याची अशी कापं बनवायची म्हणून छान वांगं धुवून घेतलं. त्याची बटाट्याची जशी आपण कापं काढतो तशी कापं काढली आणि रवा आणि मालवणी मसाल्याचं एक मिश्रण बनवलं. वांग्याच्या कापांना स्वच्छ धुवून घेतलं, गाळून घेतलं आणि त्यांना मीठ लावलं दोन्ही साईडने आणि मग ती त्या मिश्रणामध्ये उलटी-सुलटी करून अशी घोळवून घेतली. तव्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि दोन्ही साईडने खरपूस भाजून घेतली. मस्त एकदम कुरकुरीत अशी वांग्याची कापं झाली होती. ही टेस्टला खूपच छान लागतात. म्हणजे वांगं ज्यांना आवडत नाही ना, तीसुद्धा खूप आवडीने हे वांग्याचा काप खातात. माझ्याकडे तर हे नेहमीच असतं. ओके.